मिनिटाचा अवधी आहे. 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कव्हर करायचे आहेत. अन्यथा 5व्या षटकासाठी एक खेळाडू तुम्हाला 30 यार्ड भरतोच्या आतमध्ये घ्यावा लागेल, याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि मात्र जशी सुरुवात होईल मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक. बदलापूरचा एक बुलंद आवाज महेशजी धुळे सर, धन्यवाद. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. बादच्या दिशेने आपण जाऊ आणि आता आजच्या पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आमचे जांताराच्या बदलापूर संघाचे खेळाडू इजाज सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती कडा प्रहार केलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या चौकाराने सुरुवात या ठिकाणी करण्यात आलेली आहे. गौरव मात्र आणि त्याच्या साथीनं सलामीला दिनेश बाग गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. सैफ एक जुने जाणते खेळाडू, बऱ्याच वर्षांचा दांडगा अनुभव सईफ यांच्याकडे. हो, आणखीन एक पॉइंटच्या डोक्यावरून फटका अप्रतिम पाहायला मिळाला. बॉल चालला सीमा पार आणि सलग लागोपाठचे 2 चौकार आलेत गौरव मात्रेच्या बाट मधून. चांगली सुरुवात आपण पाहतो गावदेवी खरवई संघ करतो. जेव्हा जेव्हा गावदेवी खरव ही संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असतो तेव्हा तेव्हा देवीदाजी भगत, अजयजी जमदरे, आकाश शेठ जमदरे, उल्हास शेठ जमदरे, विनोद जमदरे, प्रसाद जमदरे सर्वांची मोलाची साथ असते आणि त्यांच्या संघाच्या पाठीमागे ते सातत्याने उभं राहतात. सर्वांचं मनपूर्वक आपण स्वागत करू. 2 चौकार आलेले आहेत. 3 वाजून 10 मिनिटांनी पहिला चेंडू टाकण्यात आलेला, लक्षात असू द्या. 4 षटकांसाठी केवळ 20 मिनिटं असतील. फुल टॉस बॉल या ठिकाणी स्कोअर ऑफ द विकेट. चेंडूला वळवण्याचा प्रयत्न होता आणि झेल ड्रॉप करण्यात आली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अरफात अप्पू त्या ठिकाणी होते आणि आता आपण जर पाहिलं तर झेल ड्रॉप करण्यात आलेला आहे. एक सोपा झेल मित्र म्हणजे शॉर्ट स्क्वेअर लेगला, जिथे मात्र पंच उभे आहेत त्यांच्या बरोबर उजव्या बाजूनं या ठिकाणी तो खेळाडू उपस्थित आहे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. पुन्हा एकदा कट केलं बॅकफुटला जाऊन. चांगला स्ट्रोक बनवलाय गौरव मात्रेने आणि आणखीन एक चौकार आपल्याला पाहायला मिळेल. कदाचित पावरप्लेचा पुरेपूर वापर करत असताना सलग 3 चौकार त्याच्या बाटमधून आलेत आणि कदाचित या अगोदर त्याचा झेल ड्रॉप करण्यात आला. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद त्याला देण्यात आला आणि कुठेतरी आपण पाहिलं तर या ठिकाणी त्याची किंमत आता प्रतिस्पर्धी टीमला मोजावी लागणार आहे. खेळाचे पहिलं सत्र तुम्ही पाहतायत. छत्रपती चषक 2025 आहे. शानदार पर्व आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी आयोजित यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा पाहायला मिळते. ओमसाई कुळगाव आणि सम्राट मित्रमंडळ कुळगाव यांच्या वतीने हे जॉईंट व्हेंचर आहे. ओ, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न गॅप मधून पुन्हा एकदा ढकल एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक बेगाने आलेत. शौकत आणि चेंडूला उचलतील या दरम्यान फेक सुद्धा चांगले पाहायला मिळेल. 2 धाबा या ठिकाणी मिळणार आहेत आणि 2 धाब्याच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे सरकते. 14 भाईजान 11 मिझिया बी बदलापूर हा संघ तुम्ही पाहतायत. हो, इनसाइड आउट. व्हॉट अ स्ट्रोक. बॉल चालला बाडी लॉंग ऑफला बाउंड्री लाईनच्या दिशेने. गौरव मात्रेच्या बाटमधून आला आणखीन एक दर्जेदार चौकार.
अगोदरच्या मॅचच्या पूर्वीची मॅच तुम्ही पाहिली असेल तर जांताराच्या शील्ड संघाला 73-74 धावांचं आव्हान होतं इजाज आणि पहिल्या सुरुवातीला 2 षटकांमध्ये 47 धावा आल्या परंतु 18 बॉल 27 धावांची गरज असताना तो सामना सुद्धा त्यांना गमवावा लागलेला आहे. आदर्श बांगणी संघाने केलेली जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय चांगल्या धावा त्यांनी डिफेन्स केल्या आणि तो सामना आपल्या बाजूने खेचून आणलेला आहे. विजिया बॉईज बायजान 11 या नावाने संघ खेळतोय आणि आता षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय आणि या पहिल्या षटकानंतर धाबा धाव फलकावरती आपण पाहतोय फक्त आणि फक्त 18 धाबा. अभी वाईदार आहे. षटक क्रमांक 2 मध्ये वाईद आहेत. सेकंड ओव्हर मध्ये वाईद. पहिला बॉल ड्राईव्ह करत असताना बॉल चालला मिड ऑफला. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. धाव मात्र मिळणार नाहीये. षटक क्रमांक 2 मध्ये आपण या ठिकाणी पाहतोय गोलंदाजी आहे. बॉलिंग टाक मारती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल वाईद आहेत. चांगली गोलंदाजी ते करतात आणि आता या दुसऱ्या षटकाची जबाबदारी त्यांच्यावरती देण्यात आली आहे. ऑन साईडला हा चेंडू मात्र वळवलाय दिनेश वाघ. पहिला चेंडू डॉट आला मिड ऑफला तो चेंडू खेळून काढला. त्यानंतर आता लॉंग ऑनला चाललाय बॉल. तोपर्यंत मिळाले सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने 19 धावा या धाव पुस्तकावरती आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला गौरव. ज्या गौरवने मात्र धमाकेदार सुरुवात केली. जवळ जवळ 18 वरती तो सुद्धा नाबाद खेळतोय. 6 चेंडू पहिले षटक त्यांनी संपूर्ण या ठिकाणी फेस केलं. वाईटचा बॉल शॉर्ट ऑफ लेन. चेंडू पडल्यानंतर शॉर्ट पिच बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. सरळ चला एसटी रक्षकाकडे. तोपर्यंत डॉट बॉल. स्क्वार कट करण्याचा प्रयत्न होता. बॅट ड्रिल करून दाखवतात गौरव की कदाचित आउटसाइड द ऑफस्टमा चेंडू पिचिंग झाला आणि त्याला लगेच स्क्वार कटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न करायचा होता परंतु सपशेल अपयशी राहिलेत या बॉलवरती गौरव मात्रे. या बेस पॉइंटच्या डोक्यावरून फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल चाललाय डीप मध्ये. एक टप्पा घेत सीमा पार. धावा मिळतील आणखीन. गावदेवी खर सलमान मिड ऑफला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे ही धाव आता मात्र चोरली जाईल. कदाचित आपण पाहतोय फलंदाच्या ठिकाणी बाद झालेत. ऑफिशियल सॉफ्ट सिग्नल पंचांनी बाद घोषित केलं परंतु DRS करण्यात आलेला आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या वतीनं खरबई टीमचा हा रिव्ह्यू असणार आहे. अंपायर्स कॉल आहे. ओके SOUT फलंदाज असेल बाद. परतावा लागेल दिनेश वाघला माघारी. पहिला धक्का टीम गावदेवी खरवई संघाला.
शेवटचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. हो यावेळेस फटका चांगला आहे, दर्जेदार स्ट्रोक तुम्ही पाहताय. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध हा बॉलला या ठिकाणी फेकून दिलाय. बॉल सीमा पार, षटकार. टाइम सुद्धा या ठिकाणी सेट आहे, लक्षात असू द्या. बरोबर षटक क्रमांक 2 चा खेळ झालेला आहे. 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर बरोबर 10 मिनिटांमध्ये 2 षटकं टाकण्यात आलेले आहेत आणि आणखीन 2 षटकं तुम्हाला 10 मिनिटांमध्येच टाकावी लागणार आहेत. अन्यथा तुम्हाला एक खेळाडू जो मात्र आउटफील्ड मधून इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल. अनुज मोरे आणि श्रवण धुमाळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सध्याच्या घडीला मग ठाणे, रायगड या दोन्ही जिल्ह्यामध्ये या 2 आवाजाची चर्चा, जादू आपल्याला सातत्याने ऐकायला मिळते. पालघर जिल्हा सुद्धा आणि उरण तालुका असेल, सगळीकडेच या नावाची चर्चा. अनुज मोरे आणि श्रवण धुमाळे यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. त्यांना विनंती आहे, कदाचित राहुल सरांनी 2 वेळा पहिल्या सत्रामध्ये कॉल केला होता. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल करत असताना फेकून दिलाय सरळ बॉल वाईडिस्ट लॉंग ऑनच्या बाहेर. गौरव मात्रेच्या बॅटमधून या दरम्यान तडाख्याच्या उन्हामध्ये निघतात आग्नीच्या ज्वाला. पस्तीस धावा फलकावरती 35. सुरुवात धमाकेदार पाहायला मिळाली आहे. कर्वे संघ आपण पाहतो अटॅकिंग मोड मध्ये. आज मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा कर्वे संघ खेळण्यासाठी येत असतो तेव्हा तेव्हा श्रवण धुमाळे हे मात्र सपोर्ट करण्यासाठी गावदेवी कर्वे संघाला नेहमीच असतात आणि त्याच गावाला बिलॉंग करणारे बदलापूर समालोचक समितीचे सदस्य सुद्धा आहेत. अप्रतिम आवाज आणि गोरेगाव नाईट टुर्नामेंट असेल त्यामध्ये सुद्धा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. हो समोर खेळत अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅटच्या काही व्यवस्थित संपर्कात आला नाही आहे. सिंगल या ठिकाणी घेतली जाईल. 2 फलंदाज या ठिकाणी आपण पाहतो चांगले पार्टनरशिप आता बिल्टअप करण्याचा प्रयत्न करतात. दिनेश बाग स्वस्तामध्ये बाद झाला आणि कदाचित मित्र म्हणेन ती चुकीचीच कॉलिंग होती आणि रन आउटच्या स्वरूपात तिथे मात्र त्याला आपली विकेट गमवावी लागलेली आहे. तिसरा षटक तोही हो बॅटची कडा फलंदाज झाला बाद. क्वाट बिहाइंडने बाहेरच्या बॉलला छेडछाड करण्याचा प्रयत्न होता बादल सवारेचा आणि धक्का क्रमांक इथे दुसरा लागलाय टीम गावदेवी कर्वे संघाला. फलंदाज बाद. धाबा फलकावत आहेत आणि आता अद्यापर्यंत आपण पाहिलं तर षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं चालू आहे. प्रगती पथावरती गोलंदाज तोहीद आहे. चांगली कमालीची गोलंदाजी कमबॅक करण्याचा प्रयत्न ते करतात. त्याला मात्र आता नुकताच विकेट मिळाली आहे. बादल सवारी जो मात्र चांगला खेळ करत होता बाहेरच्या बॉलला त्यांनी छेडछाड केली आणि बॅटला हलकासा चुंबन घेऊन सरळ बॉल एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. डॉट आणि विकेट सुद्धा मिळाली आहे. 3 बॉल शिल्लक आहेत. सेकंड राऊंडचा सामना तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. ओ या दरम्यान लाईन खराब आहे. मैदानाच्या मध्ये न्यू बॅटर इन 8 नंबर 4 च्या पोझिशनला समीर भगत आलेले आहेत.
अवांतर धावी ते मिळते स्क्वेअर चेंडू. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल तुम्ही पाहतात आणि याच क्रीडा नगरीमध्ये चालू असेल हा क्रिकेटचा महासंग्राम. लश ग्रीन आउटफील्ड अगदी आपण पाहतो इंटरनॅशनल स्टेडियम प्रमाणे सर्वच खेळाडूंना जी फिलिंग येते या क्रीडा नगरीमध्ये खेळताना. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न चेंडूला उडवलाय. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून डीप मध्ये चालला क्षेत्ररक्षक सज्जद सैफ. चेंडूला फेकी करतील दरम्यान 2 धावा मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या फलकामध्ये आपण पाहिली तर एकंदरीत 40 धावा आहेत. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तौहीदने चांगलं कमबॅक केलंय. शेवटचा अंतिम बॉल त्याचा पाहायला मिळेल. स्टील 1 to go. भाईजान 11 मिझिया बी संघ खेळतो एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला गावदेवी क्रिकेट संघ खरवई आहे. गती थोडीशी कमी केली परंतु व्हेरिएशन अंगलट आलाय आणि ते अंपायर सिग्नल बाईट बॉल. अवांतर धाव मिळेल आणि अवांतर धावेने 41 वरती पोहोचलेला. शेवटचा बॉल. हो या दरम्यान पाठची क्रीडा होती परंतु समोर राहिला बॉल जणू काही बॉडीवरती आदळला आणि आता या ठिकाणी कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाही आहे. हा शेवटचा बॉल सुद्धा डॉट राहिला जो गोलंदाजाच्या नावावरती आहे. तौहीदला तुम्ही पाहतायत षटक क्रमांक 3चा खेळ संपन्न झालाय. 3 मध्ये धाव फलकावरती आहे. एकंदरीत 41 धावा आहेत. 2 बाद 41. ड्रिंक्स ब्रेक होतो मैदानावरती. आपल्याकडे वेळ येतोपर्यंत जाऊया आपण डीजे भो. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांमध्ये 41 धावा या धाव फलकावरती आहेत. 41 लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटच्या 2 षटकांचा खेळ बॅलन्स आहे आणि आता 2 षटकांमध्ये आपण पाहणार आहोत कसा खेळ ज्या ठिकाणी या मॅच मध्ये टीम खरबई संघाचा आणि टीम मिझिया बी संघाचा राहणार आहे. निसार भाई शेख पुरस्कृत संघ आहे. की 40 धावा आहेत. 41. स्ट्राइक एंडला गौरव मात्रे जो मात्र सलामी मिळालाय. संघाचा सर सेनापती आहे. चांगली बॅटिंग त्याने केली आणि आता गोलंदाज वाईद. फुल टॉस बॉल लॉब केलाय क्षेत्ररक्षक सज्जद. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. झेल घेण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु जणू काय हाताला चटका लागला असेल या फटक्याचा. बॉल चाललाय सीमा पार. ठोकला षटकार. गौरव मात्रेला जीवनदान मिळालंय. कदाचित 2 जीवनदान त्याला देण्यात आलेले आहेत. एक शॉट स्क्वेअर लेग लाईक झेल त्याचा या अगोदर ड्रॉप झालाय आणि आता लॉंग ऑनला सुद्धा एक झेल या ठिकाणी ड्रॉप करण्यात आलाय. कमरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय क्षेत्ररक्षक सज्जद सैफ. चांगला पॉज त्या ठिकाणी करण्यात आला आणि आता किमान आपल्या संघासाठी 2 धावा वाचवण्यात आलेल्या आहेत. सैफ यांना तुम्ही पाहतात एक जुने जाणते खेळाडू आहेत. पुराने चावल जबरदस्त इथं फिल्डिंग करतात आणि किमान 2 धावा वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे.
हो, पुन्हा एकदा शफल झाले होते, क्रॉस बाडे स्ट्रोक होता खेळायचा, परंतु इथे अगदी आपण पाहतो संपर्क नाही आहे चेंडू बॅटचा आणि डॉट बॉल चाललाय. ब्लँक स्ट्रोक होता आणि धाबसंख्या फलकामध्ये स्थिर पाहायला मिळते. धमाकेदार धमाकेदार सुरुवात आहे खरवई संघाची. सुरुवातीला आपण पाहिलं तर अटॅकिंग क्रिकेट आणि एक चांगली धाबसंख्या पहिल्या सत्रामध्ये चांगली इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न आहे. धावांची इथे मात्र मिस्टामिंग क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत. तीन क्षेत्ररक्षक एकत्र आलेले आहेत. कदाचित आपण पाहतो त्यांच्या पुढे हा चेंडू जमिनीवरती लँड झालेला आहे. अंपायर सिग्नल या ठिकाणी आपण पाहतोय 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील, कारण आता 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालेला हे मात्र सांगतात प्रशांत सूर्यराव. धाबसंख्या फलकावरती 50+, 51 धाबा आहेत. 50 अप धाबसंख्या पाहायला मिळते. शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक. 4थ्या क्रमांकाचं षटक चालू आहे. किती धावा बनवल्या जातील टीम गावदेवी खरबई संघाकडून हे पाहणं गरजेचं आहे. यावेळेस ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट, लॉंग लेगच्या दिशेने खेचून मारलेला फटका आपण पाहतोय. वाईच्या विरोधात गौरव मात्रेच्या बॅटमधून आला आणखीन एक खरवई ब्रँडेड बिग 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 लॉंग वे षटकार. टिपिकल ब्रँडेड षटकार पाहायला मिळाला गौरव मात्रेच्या बॅटमधून. आणि गौरव मात्रेचा खेळ जर आवडला असेल ना तर टाळ्या व्हायला हरकत नाही. 45 वरती तो नाबाद खेळतोय. या क्रीडांगणाशी नातं प्रशांत गौरव मात्रेचं फार जवळच आहे. अगदी आपण पाहतो मागची एक स्पर्धा आपण पाहिली असेल बदलापूर गाव चषक, त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये हा खेळाडू जरूर होता, परंतु काही धावांनी तो खेळाडू मागे सुद्धा राहिलेला. अगदी आपण पाहतोय ती नशिबाची बाईक होती असंच म्हणावं लागेल. पहिल्या क्रमांकावरती गौरव मात्रे, 90 क्रमांकावरती अमोल चव्हाण आणि एका समाजमध्ये त्याला ओटाक केलं होतं. हे विसरून चालणार नाही. इतिहास आहे हा या ठिकाणी या क्रीडानगरीचा. ओ या दरम्यान सॉफ्टहँडने वळवण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट इथे केला जातोय, परंतु सुखरूपरित्या बचावलेत. मी तर म्हणेन आज कुठेतरी नशिबाची साथ घेऊन मैदानावरती गौरव मात्रे खेळतात. एक शॉर्ट स्क्वेअर लेगला झेल ड्रॉप, त्यानंतर एक लॉंग ऑनला आणि आता रनआउटची सुद्धा संधी गमावली आहे. म्हणजे आज मात्र बाबा या मॅचमध्ये गौरव मात्रे एक चांगली कामगिरी करणार आहे हे संकेत देण्यात आलेले आहेत. 45 वरती तो नाबाद खेळतोय. संघाची धाबसंख्या 57 वरती आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अंतिम षटकामध्ये आपण या ठिकाणी जाणार आहोत. लक्षात असू द्या, पंचांना विनंती राहील की एक खेळाडू आपण 38 सर्कलच्या आतमध्ये जरूर घ्या, कारण आता बरोबर 3:32 होतात. 3:10 पहिला चेंडू टाकण्यात आला होता. राहुल चव्हाण सरांनी आय थिंक सो मेन्शन केलेले तिथे स्कोर कार्डवरती. आणि 20 मिनिटं पेक्षा जास्त वेळ या ठिकाणी 2 मिनिटं घेण्यात आलेली आहेत. एक खेळाडू आतमध्ये घ्या पंच ऑफिशियल. चला ठीक आहे, हरकत नाही आहे. जी फिल्डिंग आहे ती सजवा, कारण 2 मिनिटाचा ब्रेक सुद्धा आपण मध्ये देण्यात आला होता. थोडंसं मी करेक्शन सुद्धा करतोय. कंटिन्यू करा, हरकत नाही, परंतु जास्त वेळ घेऊ नका शेवटच्या षटकासाठी. चला हरकत नाही आहे नन्ना, जी फिल्डिंग आहे ती मात्र सजवण्यात यावी. शेवटचा अंतिम षटक सैफ. गोलंदाज येतात अरफाद. चला हरकत नाहीये, कारण आता इथे आयोजन कमिटी सुद्धा सूचना देते, कारण 2 मिनिटं आपण 1 ते 1.5 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक सुद्धा असतो.
बरोबर आहेत अगदी वेळेनुसार असंच म्हणावं लागेल. शेवटचं अंतिम षटक अरफात आणि आता स्ट्राईक इनला फलंदाज समीर. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने बॅटची कडा मागे चालला बॉल जिथे भाईजान आहेत आणि आता चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न करतात. बॅकअप सुद्धा देण्यात आलंय कारण संघाचे पुरस्कर्ते पाकर आहेत भाईजान निसारबाई शेख आणि याच दरम्यान एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 58 आहे 58. मिस्टर राज सोळशी तुम्हाला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळतील सेकंड राऊंडच्या पहिल्या मॅच मध्ये. कुलगाव आणि आदर्श बांगणी. चला दोन्ही संघाला विनंती राहील आपण टॉस साठी या लगेच. तेजस षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी 5वं चालू आहे अंतिम षटक आणि आता अंतिम षटकामध्ये आहे. हो या दरम्यान चेंडू बॅटचा संपर्कात आला नाही. काय जबरदस्त अफलातून गोलंदाजी करतात अरफात. अद्यापपर्यंत त्यांनी इम्प्रेसिव्ह कामगिरी केलेली आहे. खेळाचं पहिलं सत्र आहे. पहिल्या सत्रामध्ये थोडंसं शांत क्रिकेट आहे आणि ते शांत क्रिकेट तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळतं. सुरुवातीला जबरदस्त खेळ राहिला. खरवाई संघाचा 4 षटकामध्ये धावा चांगल्या बनवण्यात आल्या परंतु आता गौरव म्हात्रे आणि समीर भगत ऑन साइडला वळवलाय. फटका अप्रतिमे बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. सरळ बॉल ऑन साइडला. आणखीन एक समीर भगतच्या बॅटमधून षटकार. संख्या फलकावरती आम्हाला प्रशांत आणि आमचे ऑफिशियल स्कोरर सांगतात 65 धावा आहेत. शेवटचे 2 बॉल तुम्हाला पाहायला मिळतील. 45 वरती गौरव जो मात्र नाबादच आहे नॉन स्ट्राईक एंडला. कदाचित एखादी संधी मिळाली ना गौरवला तर षटकार आला तर मात्र अर्धशतक त्याच्या स्पर्धेमधील कंप्लीट होऊ शकतं. परंतु आता चेंडू या ठिकाणी शेवटचे 2 आहेत. हो बॅटची कडा प्ले डॉन आणि आता फलंदाज झालाय बाद. कदाचित या बॉलवरती गौरव म्हात्रेला स्ट्राईक हवी होती आणि आता इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल फलंदाज झाला बाद. समीर भगत परतेल माघारी आणि आता न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होईल शेवटचा बॉल फेस करण्यासाठी. 65 ओमकार शेंडेची एंट्री होते. कदाचित आपण मैदानाच्या आतमध्ये 2 बॉल 9 धावांची गरज असताना जय हनुमान ढवळेपाडा संघाला त्याने बीट केलं होतं. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून याच क्रीडा नगरीमध्ये आला होता आणि हे विसरून मात्र चालणार नाही. तोच खेळाडू कारण ज्याचा खेळ चांगला आहे त्याला मात्र प्रमोट करण्याचा प्रयत्न जरूर टीम करवई संघाच्या वतीने केला जातोय. चला टॉस साठी आपण आदर्श बांगणी टीमचे कॅप्टन आणि या ठिकाणी कुळगाव संघाच्या कॅप्टन्सला सुद्धा विनंती राहील आपण टॉस करू. 2 टीम मध्ये शेवटचा बॉल या डावातील. चला जास्त बळ घेऊ नका विनंती राहील. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने शेवटचा बॉल तो सुद्धा राहिला ओमकार शेंडेच्या नावावरती. जबरदस्त बॅटिंग करतोय आणि अगदी आपण पाहतो त्याचं मगाशीच विश्लेषण आपण केलं आणि शेवट सुद्धा त्यांनी गुड केलेला आहे. बॉल सीमा पार ठोकला षटकार. जबळ 71 धावा फलकावरती आहेत आणि आता 72 धावांचं लक्ष मिझिया बी भाईजान 11 बदलापूर संघासमोर ठेवण्यात आले. 30 बॉल 72 धावांची गरज. कुलगावचे आमचे सिद्धांत आणि प्रबुद्ध बांगणी संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलेला आहे. बॅटिंग करायची आहे टँगोच्या संघाला सिद्धांतच्या संघाला. तर आपण सुद्धा या ठिकाणी खेळाडू कक्षाचा ताबा या मॅच नंतर लगेच घ्या कारण जेणेकरून आपल्याला वेळेच्या आतमध्ये
हे मॅच कव्हर करायचे आहेत. 4 षटकांची मॅच होणार आहे. सेकंड राऊंडचा पहिला सामना हे लक्षात असू द्या, प्रबुद्ध आणि सिद्धांत. याच क्रीडा नगरीमध्ये तुम्हाला भव्य आणि दिव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा सुद्धा पाहायला मिळेल. जाणता राजा चषक 2025. त्याचे आयोजक असतील सागर देशमुख, उमेश सोनकर, कुणाल पेनकर, जितेश लिये, विलास, स्वप्नील सावंत. सर्वांचं विशेष कौतुक करू. तुम्हाला जास्तीत जास्त जर या ठिकाणी संपर्क करायचा असेल एंट्रीसाठी, तर उमेश सोनकर, स्वप्नील सावंत, जितेश लिये, कुणाल पेनकर, विलास निरगुडा यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. जियाद खान आणि इजाज शेख यांना देखील तुम्ही पाहणार आहात, कारण जाणता राजा बदलापूर संघाच्या वतीने ती स्पर्धा होणार आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणी आणि अभिमानाची गोष्ट की याच क्रीडानगरमध्ये ती स्पर्धा होणार आहे. ₹1,00,000 स्पर्धा असणार आहे आणि प्रवेश फी ₹14,000. चला या ठिकाणी मासला होते सुरुवात आणि नरेश ठाकरे यांना विनंती राहील आपण ॲज अ स्कोररच्या भूमिकेत जॉईंट व्हायचंय. द्वितीय सत्राला होईल सुरुवात, तेव्हा ऐकूया आपण श्रवण धुमाळे यांचा आवाज, कारण त्यांच्याच गावचा संघ खेळतो. आणि या आपण या ठिकाणी द्वितीय सत्रामध्ये करूया परिवर्तन. 72 धावांचं लक्ष आणि या 72 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील की डिफेंड केल्या जातील या ऐकण्यासाठी आपण जातोय श्रवण धुमाळे यांच्याकडे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मांगल्य मांगल्यम शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सह्याद्रीचा शिव गर्जतो शिव शंभू राजा, दर्या दर्यातून नाद गुंजला हा महाराष्ट्र माझा. रयतेच्या मनावर मातीच्या कणावर इतिहासाच्या पानावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणार राजा म्हणजे माझा राजा शिव छत्रपती. रक्त सांडल्या माती वेचल्या आम्ही स्वराज्य मोती, भिडविले रणांगणाची जात्री ओकली आम्हीच वादळांची गती. पराक्रमामुळे थरथरली धरती, म्यानातून उसळ्या तलवारीची पाती भगव्याच्या अभिमानाप्रती. श्वासातून वाहे राजे शिव छत्रपती.
देऊयात दोन टीमला लाख लाख शुभेच्छा. पहिला बॉल. स्पर्धा आपण पाहत आहे छत्रपती चषक 2025 हे दर्जेदार धमाकेदार आणि रुबाबदार पर्व आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला गावदेवी क्रिकेट क्लब खरवई आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला भाईजान 11 मिझिया बी या दोन टीमच्या दरम्यान हे बिग बॅटल एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल. पहिला बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय. क्या बात आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती हा पहिला घणाघाती प्रहार. रन्स मिळतील 4. चौका. गणेश गेलाय. नेक्स्ट बॉल. या वेळेला हाफ ट्रॅकर आहे. ऑन साइडला हा मोठा धमाका आपल्याला पाहायला कळला. लॉफ्ट केलाय. लॉफ्ट एडिट अवेशी वार्तालाप करणारा हा पहिला धमाकेदार दर्जेदार छत्रपती चषकाचा रुबाबदार षटकार. आतमध्ये अगदी निसारबाई शेख जर मैदानाच्या आतमध्ये इंटर झाल्या बॅटिंग साठी आणि निसारबाई शेख साठी प्रत्येक षटकारासाठी जावा शेख यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 500 रुपीज कॅश प्राइज. आक्रमकतेची सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. अप्रतिम सुरुवात. मिझिया बी. स्लोवर वन लाईन थोडीशी अगदी गती थोडीशी कमी केली. धीम्या गतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. कमबॅक करत असताना बादल सवारेला आपण पाहता पहिल्या बॉलवरती चौकार आला. दुसऱ्या बॉलवरती षटकार जरूर आला पण तदनंतर हा तिसरा बॉल आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. यस क्या बात आहे. निसारभाई शेख जर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झाले आणि निसार भाईनं जर तब्बल सलग 2 बॉलवरती जर 2 षटकार ठोकले तर बदलापूर समालोचनेची A1 जोडी अर्थातच अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यावेळेला ऑन साइड टर्न केलाय. लेग ग्लान्स केलाय. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. शॉट स्क्वेअरला गेला. ओमकार शिंदे होता त्या ठिकाणी. अगदी रमीज आणि तोहीत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रमीजला पाहताय स्ट्राइक एंडला ज्याच्या बॅटमधून इंडिव्हिज्युअल धावा आपण पाहिल्या 11 आणि संघ जाऊन पोहोचलाय 12 अंकावरती. 72चं लक्ष आहे. 12 लागल्या गेल्यात. प्रचंड वेग या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. वाईड यॉर्कर हाताळायचा होता. फिल्डर आणि चेंडू मध्ये लागली शर्यत. अखेरकार बॉल जाईल सरळ थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4 आणि या 17 येणारा हा तब्बल दुसरा चौका. सुरुवात ब्युटिफुल स्टार्ट मिझिया बी या टीमचा आपल्याला पाहायला मिळाला. 16 धावा. शेवटचा बॉल यावेळेला इनफिल्डच्या वरून उडवलाय. वाईडिश लॉंग ऑफ रिझर्व मध्ये गौरव मात्रे बनूरातील फक्त आणि फक्त प्रेक्षक. यावेळेला येणारा हा तब्बल दुसरा धमाका. बॅट्समन रमीजच्या बॅटमधून षटकार.
डेक्कन 11 मिझियाबी. अप्रतिम सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. अगदी पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी क्रिकेट क्लब खरवई या टीमनं पहिल्या षटकाच्या अखेरीस 18 धावा बनवल्या होत्या, पण तदनंतर उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना मिझियाबी हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या षटकाच्या अखेरीस 22 धावा बनवल्यात. मिझियाबी या टीमनं अगदी 72चं लक्ष्य 22 लागल्या गेल्यात, 50 अजूनही करायच्यात येणाऱ्या 24 बॉलमध्ये. 50 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम 24 बॉल्स. तुषार जमदारे गोलंदाजी ट्रॅकवरती आला. एक भलं मोठं षटक आपल्याला पाहायला मिळालं. महागड षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर पॅक बॅटरच्या बॅटमधून ही पॉवरफुल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 22 50ची गरज आहे 24 मध्ये. तुषार जमदारे षटक क्रमांक दुसरा पहिला बॉल. तोही साठी हा बॉल ड्राईव्ह केला. यावेळेला शॉट स्वीपर कव्हर रिझर्व मध्ये बादल सवारे होते. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. अगदी स्ट्राईक रोटेट करण्याचं काम तोही दणिया रमीजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल आली आहे आणि सिंगलच्या साथीनं 23 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. धावा येणं गरजेचं आहे. बायजान 11 मिझियाबी बदलापूर टीम साठी आणि डॉट पर्सेंटेज वाढवणं गरजेचं आहे गावदेवी क्रिकेट क्लब खरवई या संघासाठी. पुढचा बॉल. ओ पुढचा बॉल धीम्या गतीचा बॉल. गती थोडीशी कमी केली, व्हेरिएशन दाखवलं. या वेळेला कमबॅक करत असताना तुषार जमदारेला आपण पाहिलं आणि हा आला डॉट. पहिलं षटक महागडा आपल्याला पाहायला मिळाला. तदनंतर डॉट पर्सेंटेज वाढवायचा प्रयत्न तुषार जमदारेचा आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू सांगता रमीजला आपण पाहता स्ट्राईक इनला. रमीज अर्थातच पापा. ओ या वेळेला घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये बॅकअप चांगलं. शॉट फाईन रिझन मध्ये ओमकार भगत होते त्या ठिकाणी. येस आयसीसी नियम क्रमांक 24 इथे पंचांनी उल्लंघन केलं. हाईट फॅक्टर भरपूर जास्त या बॉलवरती आणि नो +1 बाईच्या स्वरूपात सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. बाय 1 गेट 1 फ्री. धावा मिळतील या बॉलवरती तब्बल एक्स्ट्राच्या स्वरूपात या 25 या अंकावरती. बॅकअप आपल्याला पाहायला मिळालं ओमकार भगतचं. म्हटलं जाताना मोबाईल असो अथवा क्रिकेट असो अथवा आयुष्य या तिन्ही गोष्टींमध्ये बॅकअप असणं भरपूर गरजेचं आहे आणि बॅकअप बंटीचं पाहायला मिळालं. ओ या वेळेला देखील स्कोअर कट केला. चांगला स्ट्रोक आहे. अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. गल्ली आणि शॉर्ट पॉइंटच्या मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4 रमीजच्या बॅटमधून. हा दमदार चौका. चौकार आपल्याला पाहायला मिळाला तोहीच्या बॅटमधून. चांगला स्ट्रोक. अगदी पोलिसांचा बंदोबस्त होतो पण त्यामधून चोर फरार. गल्ली आणि शॉर्ट पॉइंटच्या मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा आल्यात. 29 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. तोहीतला आपण पाहत आहे पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला सज्ज झाला. ऑफ ट्रॅकर फुल केला ऑन साइडला. हा देखना स्ट्रोक. अगदी हवेशीर वार्तालाप करणारा आकाशी गगनभेदी गगनचुंबी बॉल सीमा पार. रन्स मिळतील 6 तोहीच्या बॅटमधून. आणखीन एक छत्रपती चषकाचा हा दमदार षटका. आपल्याला पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर होता. अगदी गती थोडीशी कमी केली या बॉल वरती आणि पिक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. लवकर लाईन पिक केली. ओ पुढचा सेकंड इनरवर सलगचा हा दुसरा बिग ब्लास्टेड स्ट्रोक 6. गो शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक दुसऱ्या मधील सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. लास्ट बॉल. 41 धावा स्कोर कार्ड वरती. अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते.
ओ यावेळेला विषयमध्ये खेळला वाडीश लॉंग ऑरिझन मध्ये दिनेशला आपण पाहता अलग कार्पेटच्या साह्यानं हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक या दरम्यान दुसरा कंप्लीट झालाय आणि दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहता 42 अंकावरती. ज्या प्रकारे बादल सवाराने पहिल्या षटकामध्ये 22 धावा खर्च केल्या, अगदी त्याच प्रकारे तुषार जमदाराने देखील तब्बल 20 धावा खर्च केल्यात. 42 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 30 करायच्यात येणार 18 मध्ये. 30 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम 18 बॉल्स. येस डीजे. बेचाळीस धावा 30 करायच्यात 18 मध्ये. पहिला बॉल. ओ पहिला बॉल लेग स्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आयसीसी नियम क्रमांक 25 चं इथे उल्लंघन करत असताना पंच आमच्याकडे वळतात आणि पंचांनी दर्शवलंय की हा बॉल वाईड आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते. 43 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. फर्स्ट बॉल. ओ पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर लेग कट झाला, थोडासा बाहेर निघाला आणि या वेळेला पहिल्या बॉलवरती इथे स्ट्राइक रोटेट करण्याचं काम आपल्याला पाहायला मिळालं. तोहितच्या माध्यमातून सिंगल आली. 44 धावा 30 बनवायच्या होत्या 18 मध्ये. 1 मध्ये 2 आल्यात. आता 28 करायच्यात येणाऱ्या 17 मध्ये. 17 बॉल 28 ची गरज या मॅच मध्ये. 28 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम 17 बॉल्स. निखिल शेंडेला कमबॅक करावं लागेल कारण की अप्रतिम बॅटिंग त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळते भाईजान 11 मिझिया बी या टीमच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. ओ शफल झाले, जागा बनवली, लेग ग्लास केला ऑन साइडला. आणखीन एक धमाका आपल्याला पाहायला मिळाला. कलात्मक भरलेला स्ट्रोक फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दमदार चौकार बॅट्समन रमीजच्या बॅटमधून. काय बॅटिंग करतोय रमीज. ओ यावेळेला देखील ऑन साइडला बॉलला टर्न केला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये समीर भगत प्रचंड वेगाने बॉलवरती धावले. इथे धोक्याची घंटा वाजली मैदानाच्या आतमध्ये. टर्न टना टर्न. बघता बघता फलंदाज रमीज शेवटच्या मुवमेंटला पॉपिंग क्रीज मध्ये सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचलेत. 2 धावा सहजरित्या कंप्लीट. चांगला कॉलिंग, चांगली पार्टनरशिप बिल्डअप करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीमचा अर्धशतक कंप्लीट. 50 अप. 50 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. फ्लाइंग स्टार्ट आपल्याला पाहायला मिळाला. अगदी 15 बॉल मध्ये 50 धावा बनवल्या. आता 15 बॉल मध्ये 22 धावेची गरज आहे. ऑन साइडला स्वीट साऊंड बॅट. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. धावा मिळतील 6 रमीजच्या बॅट मधून. स्वीट साऊंड आपल्याला पाहायला मिळाला. ओ यावेळेला देखील तीच क्षेत्र तोच क्षेत्र निवडत असताना शॉर्ट स्क्वेअर लेगला ओमकार शिंदेला आपण पाहिलं. येस रमीज आणि तोहितला
रमीज आणि तोहितसाठी पारितोषिक आलंय. बदलापूर गावचे उद्योजक पोंडू यांच्या माध्यमातून मास संपल्यानंतर तब्बल 2 कलिंगड येथे देण्यात येतील. अखंड 2 कलिंगड देऊन आणि रमीज आणि तोहितला इथे सन्मानित करणार आहेत. प्रत्येक स्पर्धेमध्ये आगळं वेगळं पारितोषिक आपण सातत्यानं पाहत असतो आणि या स्पर्धेमध्ये देखील एक आगळं वेगळं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळाला. 56 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. मॅच पूर्णपणे रिलीज करत असताना रमीज आणि तोहितला आपण पाहता. शेवटचा बॉल या वेळेला पंचांकडे लाऊड अपील करायचा प्रयत्न. यस, ICC नियम क्रमांक 36 अंपायर सिग्नल LBW च्या स्वरूपात फलंदाज बा. बहात्तरच्या 18 मध्ये धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 56. आता 16 करायच्यात येणाऱ्या 12 बॉल मध्ये. 8.00च्या रिक्वायरमेंटने बॅटिंग करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. भाईजान 11 मिझिया बी या संघाला आता खऱ्या अर्थाने या 16 धावा डिफेंड केल्या जातील गावदेवी खरवई टीमच्या माध्यमातून की या 16 धावा बनवल्या जातील मिझिया बी या टीमच्या माध्यमातून. याचं उत्तर येणारी वेळच देऊन जाईल. याचं उत्तर येणारे 12 बॉलच देऊन जातील. 12 बॉल 16ची गरज. सॅफ मैदानाच्या आतमध्ये तब्बल 3ऱ्या क्रमांकावरती सॅफला आपण पाहत आहे. नवीन गोलंदाज सध्याच्या घडीला फिरकीचा जादूगार मैदानाच्या आतमध्ये दिनेश वाघ आलाय. भाईजान जर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी इंटर झाले तर भाईजानसाठी प्रत्येक षटकारासाठी जावा शेख यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि आमच्या इवन जोडीच्या माध्यमातून 2 बॉल 2 षटकारासाठी तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. दिनेश वाघला पण पाहत आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. 12 बॉल मध्ये तब्बल 16 धावा डिफेंड करायच्यात आणि आता कॅप्टन गौरव मात्रेनं दिनेश वाघ वरती ही जिम्मेदारी दिली आहे, ही जबाबदारी दाखवली आहे आणि हा विश्वास दाखवलाय. कशा प्रकारे ही जबाबदारी पार पाडेल दिनेश वाघ याचं उत्तर देखील येणारी वेळच देऊन जाईल. 12 बॉल 16ची गरज. षटक क्रमांक 4 पहिला बॉल. तोहित ऑन अ स्ट्राइक. फर्स्ट बॉल. पहिला बॉल या वेळेला अंडर बॉक्स पद्धतीने फटक्याला टॅप करायचा. प्रचंड वेगाने जतीन चेंडूपर्यंत पोहोचलेत. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये बॉलला कॅरी केलंय. थ्रोफिकी करतील तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. सॅफला आपण पाहत आहे तब्बल 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला. बरगतचा शरीराचा हा तगडा खेळाडू स्ट्राइक इनला. नेक्स्ट बॉल. ओ या वेळेला टप्पा पडला तर नंतर थोडासा बाहेर निघाला बॉल. अगदी हलकसं वळण घेणारा हा डॉट बॉल. असे डॉट पर्सेंटेज वाढवावे लागतील दिनेश वाघला. पण तदनंतर एका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागतोय भाईजान 11 मिझिया बी या टीमला. पुढचा बॉल. पुढे सरसावून स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. बॅटची टॉपेज विकेट कीपर चेंडूच्या खाली. कोणती चुकी होणार नाहीये. मिस टाइमिंग स्ट्रोक. फिल्डर डाऊन दी बॉल. टेकन अ व्हेरी गुड कॅच. बॅट्समन आउट.
प्रत्येक षटकारासाठी जावा शेख यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि आमच्या एवन जोडीच्या माध्यमातून 2 बॉल 2 षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. भाईजान स्ट्राइक इनला पुढचा बॉल. हो यावेळेला ऑन साइडला टर्न केलाय. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत बनरुरातील फक्त आणि फक्त प्रेक्षक. वन बाउन्स ओढद्रुफ धावा मिळतील 4 चौका. आला 61 धावा 61 ऑन द स्कोर कार्ड. 11ची गरज आहे या मॅच मध्ये. येणाऱ्या 8 बॉल मध्ये 8 बॉल 11. हो यावेळेला इनफिल्डच्या वरून या बॉलला उडवलाय. चांगला स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये सुमेध जाधव होते त्या ठिकाणी. गरुडी झेप घेतली बॉलला कॅरी केलं आणि इथे घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये दुष्काळात 13वा मध्ये. आधीच आपल्या बँकेमध्ये बॅलन्स कमी आहे आणि त्यामध्ये आपण एक्स्ट्राचा व्याज इथे खर्च करताय. इथे घडले काय मैदानाच्या आतमध्ये जिथे एकच धाव होती तिथे बघता बघता 3 धावा एकवटल्या गेल्यात. चांगलं कॉलिंग या 2 बॅटरच्या दरम्यान आणि या दिवसा ढावळ्या इथे धावा चोरी होत आहेत. 3 धावेंच्या साथीनं संघ जाऊन पोहोचलाय 64 अंकावरती. 72चं लक्ष्य 8 करायचे आत येणाऱ्या 7 मध्ये. 7 बॉल 8ची गरज. हा बॉल भरपूर महत्वाचा आहे. हा बॉल भरपूर निर्णायक आहे. अगदी या 2 धावा खर्च केल्या सुमेध जाधवनं. खऱ्या अर्थानं या 2 धावा महागड्या जरूर ठरू शकतात गावदेवी खरवई या टीम साठी. लेसी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल सुमित जाधवची. 7 बॉल 8ची गरज. शेवटचा बॉल महत्वाचा बॉल ऑन साइडला. हा धमाका आपल्याला पाहायला मिळाला. स्लॉक स्वीप बॅट्समन तोहीच्या बॅट मधून हा ब्रँडेड बिग 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 हिट 6. सहा बॉल 2ची गरज या मॅच मध्ये. अगदी महत्वाच्या बॉलवरती दमदार हिट बॅट्समन तोहीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. आता समीकरण येऊन ठेपलंय. येणाऱ्या बॉल शिल्लक आहेत 6 आणि विजयासाठी धावा करायच्यात फक्त आणि फक्त 2. निसारबाई शेखला आपण पाहत आहे स्ट्राइक एनला. भाईजान 6 बॉल 2ची गरज. गौरव मात्रे गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. सहा बॉल 2ची गरज. पहिला बॉल ऑन साइडला आणि पहिल्या बॉल वरती इथे मॅच फिनिश केली आहे. सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये. भाईजान 11 मिजिया बी या टीमनं. आणि जावा शेख यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज होता आणि ते पटकावलं देखील भाईजान. चला जावा शेख आपण आपलं कॅश प्राइज कलेक्ट करा आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये.